ದಾಂಡೇಲಿಯ ಹಸನ್ಮಾಳದಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಲೋಕಾರ್ಪಣೆಗೊಂಡ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಆರ್.ವಿ. ದೇಶಪಾಂಡೆ ಭೇಟಿ. ದಾಂಡೇಲಿ ನಗರದ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ಹಸನ್ಮಾಳದಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಲೋಕಾರ್ಪಣೆಗೊಂಡ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಆಡಳಿತ ಸುಧಾರಣಾ ಆಯೋಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಶಾಸಕರಾದ ಆರ್.ವಿ. ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಇಂದು ಶನಿವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 11:30 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದರು. ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಆರ್.ವಿ. ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರನ್ನು ದೇವಸ್ಥಾನದ ಆಡಳಿತ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಗೌರವದಿಂದ ಬರಮಾಡಿಕೊಂಡರು. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವರ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದು ವಿಶೇಷ ಪೂಜೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯದ ಕುರಿತಂತೆ ಮೆಚ್ಚುಗೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ದೇವಸ್ಥಾನ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ 11.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿರುವ ಆರ್.ವಿ. ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರನ್ನು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಆರ್.ವಿ. ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು, ಈ ಭಾಗದ ಗೌಳಿ ಸಮುದಾಯದವರ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಬೇಡಿಕೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನ ನಿರ್ಮಾಣದ ಮೂಲಕ ಈಡೇರಿದೆ. ಸುಂದರವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ನಿಯಮದಂತೆ ಪೂಜೆ ಪುರಸ್ಕಾರಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಡೆಯಲಿ ಎಂದು ಶುಭವನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಗರಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಶ್ಫಾಕ್ ಶೇಖ್, ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮೋಹನ್ ಹಲವಾಯಿ, ಹಳಿಯಾಳ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕೃಷ್ಣ ಪಾಟೀಲ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರಾದ ಗೌಸ್ ಖತೀಬ್, ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನಾ ಅನುಷ್ಠಾನ ಸಮಿತಿಯ ತಾಲೂಕು ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ರಿಯಾಜ್ ಬಾಬು ಸೈಯದ್, ಅಂಬೇವಾಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಕಾಶ್ ಜಿಇ, ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕ್ಷೇತ್ರಾಧ್ಯಕ್ಷ ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ಖತೀಬ್, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಶೈಲೇಶ್ ಪರಮಾನಂದ್, ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿ ಟಿ.ಸಿ. ಹಾದಿಮನಿ, ನಗರಸಭೆಯ ಪೌರಾಯುಕ್ತರಾದ ವಿವೇಕ್ ಬನ್ನೆ, ಮಾಜಿ ನಗರಸಭಾ ಸದಸ್ಯ ಅನಿಲ್ ದಂಡಗಲ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಮ್ಯಾಥ್ಯೂಸ್ ಕೊಂಡಟ್ಟಿ, ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮಿಗಳಾದ ಮೋಹನ್ ಸನದಿ, ಪೃಥ್ವಿ ಸನದಿ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನದ ಆಡಳಿತ ಸಮಿತಿಯ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕರಾದ ಜ್ಯೋತಿಬಾ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನದ ಆಡಳಿತ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಸದಸ್ಯರು, ಸ್ಥಳೀಯ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿಗಳು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. तुम्ही जेव्हा प्रतिष्ठापना केली त्यावेळी मला यायला पाहिजे होतं. तुम्ही फार माझी वाट बघितली, मला आग्रही केला, पण मला त्या दिवशी सवड नव्हती. नंतर मी बेंगळूरलाही गेलो. काल रात्री मी पोहोचलो अलिबागला. 2 दिवस मी जिल्ह्यामध्ये प्रवास करत होतो. अंकोला, कोकण, कारवार यांना पण करून रात्री आलो. तुझे देऊळ बघून मी फार प्रसन्न आहे. सगळ्या गवळ्यांना, गवळींना, ह्या भागातील लोकांना अभिनंदन करतो. एवढं सुंदर देऊळ बांधलं. कृष्णदेव हा अतिशय प्रेम करणारा देव. त्याला संगीत आवडतंय, त्याला नृत्य आवडतंय आणि गवळी लोक त्याचे बघ. तू ही गवळीच. कृष्ण कोण? तू ही गवळीच. तू दूध काढायचा. तुम्ही दूध काढायचं बंद केलंय. अतिक्रमण शेती करायला म्हणजे पुढे घरात जाता गाई म्हशी काय हात का नाही. कमी झाल्या. गाई बी कमी झाल्या, म्हशी बी कमी झाल्या. आता शेती नाही. काय करतात कवळी? कुणी कोण खाते? आता कसं खाते? पेन्शन निघत तुला सरकारची. बेटा 1000 रुपयाला काय किंमत नाही काय? 1000ला किंमत आहे की नाही? मग आमचा आग्रह केला. त्यावेळेला मुद्दा माझा चालवला आहे. मी यांना एक सल्ला दिलेला आहे
कृष्णदेव आणि कृष्णाचं राधेवर प्रेम आणि राधेचं कृष्णावर प्रेम, असं प्रेम कुणाला करणं कठीण आहे. तर प्रत्येकाने आपल्या बायकोवर जसा कृष्ण राधेवर प्रेम करतो तसं करावं, आणि राधेने सुद्धा बायकोन सुद्धा नवऱ्यावर तसं प्रेम करावं, तरच ते संसार यशस्वी होतात. काय रे बरोबर नाही? त्या दृष्टीने याला सांगितलं मी कृष्णाची मूर्ती केली, राधेची मूर्ती करायला कदा कठीण आहे, पण राधेचा एक फोटो तर ठेवा जवळ, म्हणजे कृष्ण प्रसन्न असतोय तर राधा बघतच होतो. राधा तुम्हाला कठीण आहे तर आपल्या प्रभूला सांगा मी आणून देतो. याकरता कृष्णा जे ब्लॉक प्रेसिडेंट आले दांडेलीचे, तेव्हा चांगला कार्यक्रम केला म्हणून कृष्णा पाटील सांगितलं मला. कृष्णा पाटील जेवण बिवण मारून गेले पोचले, कधी काही पोचते की. त्याकरता जगदंबा, तुळजाभवानी, कृष्ण राधा तुम्हाला सगळ्यांना बरं करू दे, तुमच्या बायकांचं सौभाग्य वाढू दे, सगळ्यांना आरोग्य चांगलं मिळू दे, तुम्हाला सुख शांती समृद्धी भरभराट मिळू दे, तुमची मुलं चांगली शिकली पाहिजे, काय बी कष्ट होऊ दे, किती बी त्रास होऊ दे, मुलांना शिकवा. हे 21वं शतमान आहे, स्पर्धेचं शतमान आहे. इकडे स्पर्धा चालले, कुस्ती चालल्या, कुस्त्या तू जिंकणार का मी जिंकणार. तर मुलं शिकली पाहिजेत, बुद्धिवान झाली पाहिजेत, तुझी मुलं डॉक्टर झाली पाहिजेत, इंजिनियर झाली पाहिजेत, वकील झाले पाहिजेत, प्रोफेसर झाले पाहिजेत, टीचर झाली पाहिजेत. आता थोडे गवळी लोक आहेत की टीचर आहेत की. त्याकरता मुलांना चांगलं शिक्षण द्या. इकडे शिक्षणाचा काय प्रॉब्लेम नाही आहे दांडेलीला, आहे की नाही. गव्हर्नमेंट ट्रेनिंग सेंटर आहे, IT आहे, पॉलिटेक्निक आहे, डिग्री कॉलेज आहे, सगळी व्यवस्था केलेली इकडे. नर्सिंग कॉलेज केले की इकडे. आम्ही जागा दान केली, आम्ही जागा दान देऊ आमच्या आईच्या नावाने. कर्नाटकात KDK सोसायटी नर्सिंग कॉलेज चालू केलं इकडे. तेव्हा अजून बी काय काम व्हायची ती करूया. कृष्णदेव सगळ्यांना खुशीत ठेवू दे, संपन्न करून दे, प्रीती विश्वास वाढू दे. चालत बसलो होणार तर तुमचं पात्र मोठं आहे, ह्या भागाच्या लोकांचं पात्र मोठं आहे. तुम्ही निस्वार्थ बुद्धीने आम्हाला मदत केली आहे, त्याबद्दल धन्यवाद. गवळींना, गवळ्यांना, युवकांना, बालकांना आणि पत्रकार मित्रांना नमस्कार करून